तो मग तिकडे चिऱ्यावर बसलाय. हा ह्या चिऱ्यावर समोर 2 आहेत. हा 3 आहेत 3. अरे भरपूर आहेत, 4-5 आहेत. हा बा 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 हा. जय भीम जय शिवराय मित्रांनो आलेलं आहे गावी. मे महिन्यामध्ये आलो होतो. मे महिन्यामध्ये माहिती आहे तुम्हाला वातावरण कसं असतं. मे महिन्यामध्ये गरमी आणि मेमध्ये गरमीचे वातावरण असतंच आणि कार्यक्रम वगैरे असतात. आणि तुम्ही मे महिन्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल माझा. आणि मी आता आलो ऑगस्टमध्ये आणि ऑगस्टमध्ये गावाला आलो. जरा एकदम भारी वाटतं आहे. गावचं वातावरण हिरवंगार, थंडी आहे, गावाला पाऊस पण आहे आणि काही लोकांनी शेतीसुद्धा लावून झालेले आहेत. शेती लावलेली आहे. लावणीला वगैरे यायला भेटलं नाही. लावणीला येणार होतो मी, पण लावणीला यायला मिळालं नाही. तर अन्यसरी आलेलो आहे मी ऑगस्टमध्ये. तर तुम्हाला आमच्या गावचं वातावरण दाखवतो. भारी वाटतं मित्रांनो, हिरवंगार सगळीकडे. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा पाऊस गावाला जबरदस्त पडतोय. मध्ये बंद होता 2 दिवस आणि आता अचानक चालू झाला आहे. लावणीसारखा पाऊस पडतोय. हे बघू शकता शेत. आत्ता थोड्या वेळपूर्वी जबरदस्त पाऊस आला होता. मी बाहेर आलो आणि या भात बघा. पण बाहेरचे पण काही लोक व्हिडिओ बघतात ना, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. हे भात लावलेलं आहे. मे महिन्या इकडे गाडी उभी करतो आणि वरती सुद्धा भात लावलेलं आहे मित्रांनो. आणि हे गावचं वातावरण तुम्हाला दाखवतो. भारी वाटतंय. गावाला आलो तर मला एक छोटासा व्हिडिओ बनवूया म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ बनवतो मी. काही लोक वेचण्यासाठी आलेत. गवतवर असतो ना भातामध्ये, ते गवत काढण्यासाठी काही लोक माणसं करतात कामाला. तिकडे महिला आहेत काय. तर हे भात आणि हा आमचा रस्ता येणाऱ्या काही दिवसात होणार आहे. समाज मंदिर आहे इथे पुढे. मे महिन्यामध्ये आमचा हा रस्ता कंप्लीट होईल, म्हणजे डांबरीकरण होणार आहे. आणि आता हे दाखवतो तुम्हाला आजूबाजूचं वातावरण. तर आता मी विहारापर्यंत जाणार आहे. तुम्हाला विहारापर्यंत दाखवतो आजूबाजूचा नजारा कसा काय. बघा भात. हे बघू शकता मित्रांनो, ही मळी जी दिसते ना तुम्हाला, ते टुर्नामेंट होतात मेमध्ये. मुलं जर मुंबईवरून गावाला आले किंवा गावची मुलंसुद्धा या ठिकाणी टुर्नामेंट होतात क्रिकेटच्या. आणि हे आमचं समाज मंदिर आहे ते. तर आमच्या गावी ना मित्रांनो वानर भरपूर झालेत. तुम्हाला दाखवतो. आमच्याकडे ना वांदर लय पिसाळलेत. दाखवतो तुम्हाला झूम करून. हे बघा, दिसले काय. मी व्हिडिओ काढतोय ना, ते बघतायत माझ्याकडे. तर बघू शकता मित्रांनो आमचा कोकण किती भारी वाटतं बघा. हिरवागार आहे सगळीकडे. आणि कोकणामध्येच नाही, असं बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रामधील बरेच ठिकाणी आपल्याला असं नैसर्गिक दृश्य बघायला मिळेल. ते मी तुम्हाला दाखवतो आहे. जर गावी आलो तर बोला तर एक छोटासा व्हिडिओ काढूया. मी जाणार होतो विहाराकडे, पण तिकडे ना माकडं बसलेले आहेत बघा. तुम्हाला दाखवतो झूम करून. ते बघा. तर म्हणून मी जात नाही आहे, कारण ते बघून माझ्या अंगावर येतील म्हणून मी एका जागेवर थांबलो आहे. आता मी मित्रांनो चाललो आहे आमच्या विहाराकडे. आणि हा विहाराकडे जाणारा रस्ता खूप मस्त झाला आहे. ॲक्च्युली रस्ता बनवल्याने ना इकडचा प्रवास वडेर मार्ग जाणाऱ्या लोकांना खूप सुटेबल झालेला आहे. हा बघू शकता रस्ता. आणि हा रस्ता मेमध्ये गजबजलेला असतो चाकरमान्यांनी वगैरे. आणि मे महिन्यामध्ये ह्या रस्त्यावरती गाड्या वगैरे भरपूर ये जा करत असतात. मे महिन्याचं वातावरण आणि आता पावसाळ्यामधलं वातावरण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघू शकता हीच ती जागा आहे
इथे आमचे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होतात आणि पुढे स्टेज आहे. या स्टेजवरती गेल्या वर्षी गीत गायन स्पर्धा होती, बघू शकता. असा काही नजारा आहे आमच्या विहाराकडचा, बघू शकता. हे विहार आमचं. कालपर्यंत पाऊस एवढा नव्हता आणि आज आहे ना अचानक पाऊस वाढला आहे. छत्री घेऊन आलो मी. आणि गेल्या वर्षी ह्या लावलेल्या आम्ही लाद्या बघा, खूप चांगलं झालं आहे लावल्याने. आणि हे आमचं विहार, आमच्या स्थानिक लोकांनी हे खूप चांगलं केलेलं आहे काम. कारण ह्याच्यावरतून ना लादीवरून पाय सरकतात म्हणून एक कार्पेट लावलेलं आहे. हे पाय सटकायला नाही पाहिजे ना म्हणून लावलेलं आहे कार्पेट. कारण ते लादीवरती पाय सटकतात, त्याच्यामुळे चालायला इझी पडतं, ते बरं पडतं. कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला असा व्हिडिओ काढायला मिळत नाही ना मित्रांनो. तर आज आलो आहे तर मला चला एक छोटासा व्हिडिओ काढूया. अंगणवाडी येते, अंगणवाडीचा दरवाजा उघडा आहे, कोण असेल आतमध्ये सांगू शकत नाही. आणि असं काय विहाराच्या आजूबाजूचा परिसर आहे. वांदर आले तिथपर्यंत मी आता घरच्या साईडला सरकतो मित्रांनो. आमचे बुद्या अण्णा आहे ना, यांनी बेचकी घेतली नाही. गावाला बेचकी कशी असते माहिती आहे ना तुम्हाला, पक्षीवर मारायला, प्राणी पळवण्यासाठी. ही अशी बेचकी आहे. इथे वांदरं पळवायला, माकडं पळवण्यासाठी आहे. त्यांना बोललो माकडं आलेत ना, त्याची गाडी पण तिथे उभी असते. ते बोललं चला आपण जाऊया. आता जातो, यांना पळवतो. तर मी एकटाच होतो इथे म्हणून भीती वाटत होती मला, तर मी आलो परत. चला जाऊया. एक दिसला होता, त्याची बेचकीने दगड मारली नाही, तसा पळाला बघा. तो मग तिकडे चिऱ्यावर बसलाय. हा बघ, ह्या चिऱ्यावर समोर 2 आहेत. हा 3 आहेत, 3. अरे भरपूर आहेत, 4-5 आहेत. हा बा 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 हा बघ. हे पण पळाले. त्यांना जेवढं पळवण्याचा प्रयत्न करतो ना, पण ते जात नाही. ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर उड्या मारत राहतात, पण जात नाहीत. तू जेवढा पुढे जाशील तेवढं पळतील ते पुढे. हा त्यांना जेवढं पळवणार ना मित्रांनो तेवढं पळत जातात. मागे बघा अण्णा आहेत. माई बरी आहेस ना? हा बघा किती आतमध्ये गेलाय त्यांना पळवण्यासाठी. ते बघ त्या रोडनी गेले, तिकडे रस्त्याने पळाले, रस्त्याने. पहिलं नसायचे, आता 1-2 वर्षापासून आमच्याकडे हे पावसाळ्यात ना हे वांदरं वगैरे येतात आमच्याकडे. नाही तर पहिल्यांदा नाही यायची, आता तर यायला लागली. आणि वाडीमध्ये जर तुमच्या कुत्रे वगैरे असेल ना तर बिलकुल येणार नाही. आणि आमच्या वाडीमध्ये कुत्रे नाही आहेत, त्यामुळे वांदराची संख्या जास्त झाली आहे. आता इथे होते भरपूर या घरावरती बघा, इथं आहेत. या घरावरती बसले होते 4-5. पळाले तिकडे. अण्णा जिकडे जातात ना तसे पळत जातात ते.
आणि विलास सकपाळांची रिक्षा आलेली आहे डायरेक्ट घरामध्ये. जाऊ दे रिवर्समध्ये डायरेक्ट, आवाज येईल जा मागे असाच जाऊ दे. माझी गाडी इथे उभी आहे बघा. तर चला मित्रांनो, आता घरी चाललो आहे. तर एक छोटासाच व्हिडिओ काढला होता. गावी आल्यानंतर एक छोटीशी आठवण म्हणून एक मी व्हिडिओ काढतोच. तर एक छोटासा पावसाळ्यामध्ये वातावरण गावचं कसं असतं हे तुम्हाला दाखवलं आहे. शेती वगैरे आहे, तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ काढला होता. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. चला प्रयत्न करतो, अजून एखाद दिवस थांबणार आहे मी. दुसरं काय व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं भेटलं तर व्हिडिओ काढतो मी. ठीक आहे, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.